तुमने मुझे धोखा दिया, मैं छोड़ूंगी नहीं तुमको। मैंने नहीं, तुमने धोखा दिया। मैं इसका बदला जरूर लूंगी, मैं जरूर लूंगी इसका बदला। कौन है जी? मीच आहे। त्या सकाळ सकाळ दरोडे खोळ येतात वय दरोडा घालायला। अगं आजी, पण तू सकाळी सकाळी मला उठवायला का आलीस? माझी झोप अजून झाली नाही। जा, मी येईल थोड्या वेळानं। जा। रातभर नको ते उद्योग करत बसल्यावर कशी झोप होईल तुझी? हिला कसं माहित मी नको ते उद्योग केले? न बघितलं का काय? नाही नाही नाही, आजी कशी बघत? आजी कसले उद्योग? मला काहीच माहित नाही। अगं मी आज झोपली होती। अगं तुला भरली रागात पेती तुला। जरा वाईच खरंच बोल की, माझी नात आहे म्हणून बरंय। खऱ्याचं खोटं लाबाडाचा तोंड मोठं। तू त्या बाय भुलव्या बरोबर रात्री बाहेर गेली होती का नव्हती? आणि तू अशी पण म्हणली की जे काय झालं ना ते मी कुणाला सांगणार नाही। बोल पटापटा, काय रात्री दिवा लावायला गेली होती का? आजी मला काहीच माहित नाही, मी काहीच नाही केलं। अगं आजी, आता परत जर खोटं बोललीस ना नाही पटाका नाही, मी सांगते। अगं ते नाम्या दादा आहे ना, तो एकाच डबल पैसे करतो। मग ते कसं करतात ना ते बघायला गेलो होतो आम्ही। मग ते म्हणाले की नाम्याला नाही कळलं पाहिजे ना, म्हणून ते म्हणाले की कोणाला सांगू नको। डिंपे, तुला माझी केस पिकलेली दिसतात? वय हा, मग उगच नाही पिकली ती। अगं तुला काय वाटलं? तू काय बी सांगशील मी त्याच्यावर विश्वास ठेवील वय? हे बघ डिंपे, मी तुलाच आधीच सांगते, तो बाय भुलव्या ना राक्षस आहे, राक्षस। त्याला काय माया दया नाही। तू त्याच्या नादाला लागू नको। परत एकदा सांगते, आणि जर का मला त्याच्या बरोबर दिसलीस तर रस्त्याने दिसेल त्याच्या बरोबर तुझा मुहूर्त लावून देईल आणि तुला हाकलून देईल इथनं मी। त्या बाय भुलव्याचं लागलं दार त्याचं लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं नदीला गेली लाकडं, त्याचं जाळण पोचवलं माळाला। अंकल, डॉक्टर अंकल, अंकल सोनाली मला अंकल का म्हणतीये? मी अंकल सारखा दिसतोय का? केस तर पांढरे दिसत नाहीयेत, मग ही सोनाली मला अंकल का म्हणाली असेल? ब्युटिफुल। गुड मॉर्निंग डॉक्टर अंकल। तू इथे काय करतेस? काय काम आहे? काल रात्रीला आपलं जे बोलणं झालं होतं ना की आपल्यातलं बोलणं कोणाला सांगायचं नाही, कोणाला कळून द्यायचं नाही, ते नेमकं आमच्या म्हातारीनं ऐकलंय। तुला कसं कळलंय? अहो मला विचारत होती। मग काय तू सगळं सांगितलंस तिला? हाय का, मला काही येड लागलंय का मी तिला सगळं सांगायला? अहो मी तिला काहीच सांगितलं नाही, उलट ना 2-3 गोष्टी तिला अशाच खोट्या सांगितल्या। जसं तिला कळलं ना मी त्याच्याशी खोटं बोलते, तिनं विषय सोडून दिला। ती फक्त तेवढंच म्हणाले की त्या राक्षसापासनं, म्हणजे डॉक्टरांपासनं सावध राहा। काय ठरवलंस मग तू? माझं काय ठरलंय? मी ठरवलंय तुमच्या सोबत राहायचं, पण आमच्या म्हातारीला अजिबात कळून द्यायचं नाही। हुशार आहेस। इथून पुढे जरा आपल्याला सावध राहावं लागणार आहे।
आधीच तुझी म्हातारी माझ्यावर राग धरू नये खूप. अहो नुसता राग नाही, तुमचं नाव जरी घेतलं ना तरी पित्त उसळतं तिचं. त्यामुळे आपण नाही, तुम्ही वाईस सावध राहा अंकल. डिंपल, आधी हे अंकल म्हणणं थांबव. ठीक आहे, चुकलं माझं डॉक्टर. अंकल. अंकल अंकल ब्युटिफुल. हे डॉक्टर तर माझ्यापेक्षा पण भारी ऍक्टर आहेत की. पिक्चर मध्ये गेलं असतं त्यालाही नाव कमवलं असतं. काल एवढा मोठा कांड करून आज देवपूजा असं बसल्या जसं काय ह्यांच्यासारखा देव माणूस संत दुसरा कुणीच नसेल या जगात. अंकल, डॉक्टर अंकल. काय झालं सोनाली? त्या माणसांनी परत आमच्याकडे आज गुंड पाठवले. काय? आणि ते आईला धमकवतायत आणि माझा दादा परदेशात राहतो त्याचं पण बरं वाईट करायची धमकी देतायत. आणि माझ्या बाबतीत मी सांगूही नाही शकत तुम्हाला डॉक्टर. घरात सगळी नासधूस करून टाकली. पोलीसही आम्हाला मदत करत नाहीयेत. खरं तर त्यांच्यात शामिल आहेत. डॉक्टर तुम्ही मदत करा ना मला प्लीज. सोनाली, हे बघ, रडू नकोस. मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस. आपण त्या गुंडांचा बंदोबस्त करूयात, पण त्यासाठी थोड्याशा पैशांची व्यवस्था करावी लागेल. चालेल डॉक्टर, मी आईशी बोलून तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण त्या गुंडांचा त्रास थांबवा. मला सहन नाही होत आहे आईचा होणारा त्रास बघून. हो, मी तुझी अवस्था समजू शकतो सोनाली. काळजी करू नकोस. जगातल्या कुणालाच आपल्या आईला झालेला त्रास बघवणार नाही आणि मला इतरांना झालेला त्रास बघवत नाही. म्हणून तर गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मी या गावात आलोय. उगाच नाही गावातले लोक मला देव माणूस म्हणत. तू पैशांची व्यवस्था कर. खर तर मी तेही घेतले नसते, पण काय तुझ्या वाटेत ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्यात म्हणजे पैसे लागतीलच ना. तुझ्याकडे नसतील तर मला सांग, मी माझ्याकडचे वापरतो. आहेत डॉक्टर माझ्याकडे पैसे, मी देते तुम्हाला. अरे बाप, मग काम झालंच म्हणून समज. डॉक्टर, तिचं आणि तुमचं वय तरी बघा. पैसे लुटण्यापतूर ठीक आहे, पण ही एवढा कसा नीच माणूस आहे हो. मी तुमची पार्टनर आहे डॉक्टर, पण तरी बी बोलते, तुम्ही खरंच नरकात जाणार आहे. ए मंगले, मंगले, अहो आले की. हा, चहा दे म्हणलं की लगेच हातात पाहिजे नाही का. अहो तो ठेवलाय, त्याला उकळायला तर येळ द्याल का नाही. का त्या चुलीला सांगू बया आमच्या म्हातारीला चहा पाहिजे, लवकर चहा तयार कर जरा. आणि एवढी काही बोलून दाखवायची गरज नव्हती. मोठी आली कामाची, नाकण्या जाग्यावर नाकरातीन बी घ्या. मम्मी, मला का नाही लय भूक लागली. मला गरम गरम चहा आणि 10-15 खऱ्या दे. सोन्या, अरे खाल्लेलं जातंय कुठं तुझं. ती मिनिटाला भूक लागलेली असते. मग अशी बोटवा करून दिलं होतं ना. हा, आता काय मिळणार नाही तुला. आता जेवण तयार होईल तेव्हा जेव. मला पाहिजे, मला काय पाहिजे, मला चहा पाहिजे. सोन्या, आता रड. जेवढं पाहिजे ना तेवढं रड. काय मिळणार नाही. लय लाड झालं त्या तुझे.
आजी, माझी आजी, आजी मला लय भूक लागली. माझी मम्मी मला खायला दिना झाली. एवढ्या मला 2 खऱ्या दे की का आजी. लय मायाचा नाहीस का तू? झोपून हागायचं आणि उठून बघायचं, मर्दाच का तिकडे उपाची. तुम्हाला कोणाला माझी कदरच नाही. मी वाडा सोडून जातो. आजे मी निघालोय. आजे मी शेवटचं सांगतोय, मी परत येणार नाही. मी चाललो. तिला काय फरकच पडत नाही, कोण कुठं का जायना. आजे मी निघालोय. वाडा सोडून निघाला होतास ना, मग कशाला परत आलास रा? अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. ए मम्मी, या आजीला दिसतंय. मम्मी, आमची आजी तर कशाचाच पत्ता लागून देत नाही. तिला दिसतं का दिसत नाही हेच कळाना झाले. बजा, तू पैशात खेळणारा माणूस बघितलाय कधी? थोडे दिवस थांब, लवकरच बघशील. लगा एवढे पैसे येतात, एवढे पैसे येतात, म्हणजे लईच पैसे येतात. मी तर आता ठरवलंय, जे जे डबल करून घ्यायला येतात ना पैसे, तेव्हा त्यांची उधारी बाकी असेल ना, ते कापून घेणार आहे. बजा, हा, अरे कुठं हरवलायस? काय नाही. काय नाही ना? कुठल्या अडचणीत आहेस का? नाही असेल तर सांग, आजशी दूर करतो. लगा एवढे पैसे येत आहेत म्हटल्यानंतर दोस्ताची मदत नाही करणार तर काय करणार? मी माकडा, माझा का हात पाय मोडलेत वैर. हा, मी जोपर्यंत आधार आहे का नाही तोपर्यंत कोणासमोर हात पसरायची हेळच येऊ देणार नाही बघ मी. हा, पैशाचा प्रश्न नाही. हा, रवीना वहिनी काय बोलली ना, खरं सांग. नाही, कुस्ती बिस्ती हारलास की काय? ते मधीर बोकडा, अरे ज्या दिवशी कुस्ती हरल का नाही मी, त्या दिवशी कुस्ती सोडून दे ना. अरे मग काय झालंय काय? मला का नाही काय कळण झालंय. त्या दिवशी ती पोरगी बघ तुझ्या दुकानासमोर पडली, वरच्या वाडीतली. हा, तिला आपण उचलून वाड्यात घेऊन आलो आणि डॉक्टरांना म्हणलं हिला बरं करा. डॉक्टर काय म्हणलं, मी तुमचं डॉक्टर नाही, तुम्ही मला डॉक्टर समजा, मी तुम्हाला अडवणार नाही. आणि त्यांनीच बरं केलं की तिला. अरे पजक, बरं केलं ना, बरी झाली ना ती. अरे मी तुला कुस्तीचा डाव सांगतोय, तुम्हाला कुस्ती कुणी जिंकली हे सांगायला लागलायस. अरे म्हणजे आता ते जर डॉक्टर नसतं तर त्यांनी तिला बरं कसं केलं असतं? केलं का नाही बरं? ते आले का नाही शुद्धीवर? म्हणल्यावर ते आपलं डॉक्टरच आहेत. पण मग ती आपल्याला स्वतःचं नाव नटवर का सांगतात? हा, बरोबर बोलतोय तू. पण काय? पण म्हणजे मला वाटतंय ना बजा, त्यांना आहे ना कंगनी बाबांनी सांगितलं असं नाव बदलून राहा म्हणून. नाहीतर ते असं नाही वागणार. डॉक्टर खोटा नाही बोलणार आपल्याशी. तसंच असेल ना? तू संशय घेतो डॉक्टरांवर? तू ए माकडा, अरे काय बोलतेस तू? तुझ्यापेक्षा जास्त विश्वास माझा आहे डॉक्टरांवर. अरे पण मग आता त्या पुरेल त्यांनी केलं का नाही बरं? झालं का नाही त्याचं काम? मग ती परत वाड्याच्या दिशेनं का जाताना दिसली मला? नाही म्हणजे तिचं असं काय काम आहे डॉक्टरांकडं की ती परत वाड्यात चालली ती? अरे ती आभार बिभार मानायला गेली असेल, नाहीतर असेल काहीतरी दुसरं काम. आता डॉक्टर समजांची मदत करतात, तिचं पण असेल काहीतरी म्हणून गेली असेल मदत मागायला. ते बी आहेच म्हणा. डॉक्टर एवढं कसं बेकार असू शकते? आजवर त्यांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या बायकाच होत्या, त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण इथं लहान पोरगी आहे, तिच्याकडे एवढं वाईट नजरेनं कसं काय बघू शकते ती डॉक्टर? मी त्यासनी त्या पोरीबद्दल फक्त पैशांसाठी सांगितलं होतं. त्यांनी पण फक्त पैशाशीच मतलब ठेवायचा ना,
ह्या असल्या फालतू गोष्टी का करतात डॉक्टर? डिंपल मॅडम, हा व्हिडिओ बघा ना कसला भारी आहे. हाय का नाही एकदम चुंकू चुकू. माझं तर पोटच दुखून आलं हसून हसून. काय झालं मॅडम? आवडला नाही का व्हिडिओ? पिंके, तू तुझं काम कर ना. मी तुला फेस पॅक आणि ब्रश आणायला पैसे दिले होते ना, आणलं? अरे देवा, विसरलेच. आज आणणारच होते मी. आणत्या झुंकू चुकू. पिंके, आज जर तू आणलं नाही ना तर लक्षात ठेव. जाऊ बघ, तो नुसता टाइमपास करत असतीस. कसं वागायचं याची सुद्धा अक्कल नाही. लहान पोरींशी असं वागतात का? मॅडम कधीपासून लहान झाल्या? चुंकू चुकू. लवकरात लवकर त्या सोनालीला जाळ्यात ओढलं पाहिजे. ती लहान आहे, तिला फसवणं अवघड जाणार नाही. आता लवकरात लवकर तिच्याकडे असणारे पैसे मला माझ्याकडे ओढले पाहिजे. हे काय चाललंय तुमचं डॉक्टर? हा, काय चाललंय? मी आज जे वागले ना ते मला अजिबात आवडलं नाहीये. काय झालंय नीट सांगशील का? डिंपल, काय झालंय? तुम्ही आतापर्यंत अनेक बायकांचा गैरफायदा घेतला, त्यांच्याशी वाईट वागलात. मी काही बोलले नाही, कारण त्या तुमच्या वयाच्या होत्या, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. पण आता जे वागताय ना ते मला अजिबात आवडत नाहीये. अहो, ती सोनाली किती लहान आहे. तिच्याकडे वाईट नजरेने बघणं लाज वाटत नाही तुम्हाला? हा, तिला ज्या प्रकारे तुम्ही हात लावलाय ना ते मला अजिबात आवडलं नाहीये डॉक्टर. काय हसायला काय झालं? जोक केलाय मी. जोकच केलायस तू. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तुला त्या सोनाली बद्दल वाईट वाटतंय. नीलमचं खून करताना नाही वाईट वाटलं तुला? आजपर्यंत मी ज्या बायकांना फसवलं तेव्हा मला मदत करताना नाही वाईट वाटलं. त्या सोनालीकडे खूप पैसे आहेत हे मला सांगताना नाही वाईट वाटलं. आता बरं वाईट वाटतंय तुला? हो, वाटतंय मला वाईट. कारण ती लहान पोरगी आहे. मी फक्त पैशापुरतं तिच्याशी भेट घालून दिली होती. मला जर माहित असतं ना तुम्ही तिच्याशी असं वागणार आहे तर मी भेट घालून दिली नसती. हो ना, मग पैशांपुरता संबंध ठेवायचा. बाकी मी कुठे बघतोय, कुठे हात लावतोय यात तू पडू नकोस, कळलं? डॉक्टर, वाईट जरा माणसासारखं वागा. माणसात या जरा. माणुसकीबद्दल, माणसाबद्दल तू बोलूच नकोस डिंपल. कारण नीलमला जेव्हा तू मारलंस ना तिच्या पोटात लहान मूल होतं. तेव्हा कुठे गेली तुझी माणुसकी? तू पार्टनर आहेस माझी. पार्टनर पर्यंतच राहा, डोक्यावर चढू नकोस. पैशांपुरता संबंध आहे ना तिथेच राहा. मला अक्कल शिकवायची नाही.